75 वर्षांचं हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. प्रशासनाला कारवाईचे आदेश. 580 बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता. मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती. नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये धक्कादायक आरोप. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 34,000 कर्मचाऱ्यांचं वेतन 2 महिन्यांपासून रखडलं. केंद्र आणि राज्य सरकारने निधी न दिल्यामुळे पगार रखडल्याचं समोर. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा. उपचार देण्यास हलगर्जीपणा झाला का याचा तपास. धनंजय मुंडेंना कराड नकोच होता. तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजी नाट्याचे पडसाद उमटणार का याकडे लक्ष. भारतीय शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स आणि निफ्टीचीही उसळी. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाही मजबूत. मुंबईतली पाणी टंचाई आणि गढूळ पाणी पुरवठ्याविरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आजपासून महापालिका कार्यालयांवर हंडा मोर्चा. एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. उर्वरित 44% पगार आज मिळणार. एबीटी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश. चौदा वर्षांची प्रतिज्ञा फळाला. हरियाणातील कैथलच्या रामपाल कश्यप यांना पंतप्रधान मोदींनी स्वतः घातले बूट. मोदींकडून भेटीचा व्हिडिओही शेअर. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टात आरोपपत्र दाखल होणार. 35 पैकी 14 आरोपींना बेड्या तर 21 अजूनही फरार. ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचंही उघड. आयपीएलमध्ये चेन्नईने लखनौला 5 विकेट्सनी हरवलं. 11 चेंडूमध्ये 26 धावांची मॅच विनिंग खेळी. खेळणारा महेंद्रसिंग धोनी ठरला प्लेयर ऑफ द मॅच. प्लेऑफच्या आशाही पल्लवीत. हेडलाइन्स ब्रॉट टू यू